उद्धव साहेब ज्या टाइमला हक्क दिलाय आपला आता इथं बसून तुमचा काय आढावा होणार नाही. मला आढावा जर घ्यायचा ना तर पायच्या फुटकाळा बिल काढलं पाहिजे काय नाही. तुम्ही आता कावड नाही करा, कावड 95% बुधवार तुम्ही याच्यामध्ये 2-4 जण सस्पेंड होणार आहे. हा निस्ता जिल्हा परिषद अण्णा मोर्चा केला, पण आज तुमच्या जिल्हा साहेब तुम्ही आमचे मित्र आहे, पण या जुन्नर तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये चुकीचं 90% वेळ लागलं. तुम्ही सांगा मला, तुम्ही आता तालुक्यात काय करते इथे गेला सांगा मला. नाही प्रोग्रेस असेल ना 95% एकही योजनेचा पाणी उतरण्याने जबाबदारीने करतोय. इतर सन्माननीय 3 जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी सदस्य अंकुश गायक, मी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष म्हणून जबाबदारी करतोय की तुमचा जुन्नर तालुक्यातला आमच्या पश्चिम भागातला जो भाग आहे कोपऱ्या भागात कुठे पाणी उतरलं मला सांगा बरं. अरे त्या आपल्या हिवऱ्याला तुम्ही तिथे येईल तो कोरडा येईल तो कोरड्या कुठे तुम्ही कुकडेश्वरला कुकडेश्वरला काय केलंय तिथे येईल जमीन काढले येईल थेंबर पाणी नाही, पाईपलाईन केलीच नाही, कसली बिले काढ तुम्ही. ठीक आहे काय ठीक आहे एक स्कीम तुम्हाला सूचना करतो, तुम्ही घ्या आणि त्या तुम्हाला सूचना अशा करतो, जर तुम्ही 80% बिले आता काढले 70% काढले 90% काढले आणि एकही योजना पूर्ण नाही म्हणून तुम्ही उपाय देता, मी जबाबदार की तुमच्या ऑफिसला टाळा बसणार आहे. तुम्ही अजिबात तरुणातून काही उपयोग नाही. तुम्ही कुठल्या साईडवर गेले आता साहेबाला व्यक्तीला त्या ठिकाणी सांगायचा अजिबात तुमचा नगरी बनेल. खरं तर त्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख येतात ना ते भेटू पाहिजे होते. तुमची जबाबदारी नाही का? पाणी टंचाई लोकांना प्यायला पाणी नाही, तुमचे टँकर एक टँकर गेले 4 टँकर तिकडे जातात. तुमचा आहे की नाही? तर कुठे कुठे तुम्ही कुठे टँकर सांगा मला. तुम्ही एक टँकर किंवा 3 दिवस टँकर जातात. आम्हाला यायला आले अंडा घेऊन जा तिकडं. आम्ही एक जबाबदारी या ठिकाणी करतोय आणि जिल्हा परिषद सदस्याच्या आम्हाला अंडा साहेब अजिबात नाही याच्यावरती तडजोड नाही. तुम्ही इथं तुम्ही आताही तुमचा आढावा झाल्याच्या नंतर तुम्ही 4 ठिकाणी करा. मला त्या ठिकाणी करा. तुम्ही पाईपलाईन किती फूट 3 फूट पाईपलाईन उकरायचे ना 1.5 फूट लागले. तुम्हाला 4 वेळा हाताची तक्रार केली. तुम्ही एकदाही तुम्ही त्या ठिकाणी आले नाही, एकदाही तुम्ही गांभीर्य घेतलं नाही. तुम्ही कुकडेश्वरला एक फूट होती, एक फूट पाईपलाईन आहे का? पाईपाचे फूट काढले, ते पाईप दुसऱ्या साईडवर गेले. कुठला नाही हा? आज हिवऱ्याला मी त्या ठिकाणी तक्रार केली. ही दिवस पाईप काढले, चिमणीला प्यायला पाणी नाही आणि कोट्याही रुपये या ठिकाणी काय करतो हे शासनाने दिली नाही. आपण इथपर्यंत ठीक आहे, पण झालेल्या कामाची साहेब चौकशी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये हे सगळे शिकवाय याच्यात 2-4 शास्त्र व्हायला पाहिजे. काढून नका काढू नका तुम्ही तुम्हाला किती वाजता येऊ 15 दिवस झाले. तुम्ही पुढे येऊन काही सांगा भावा सांगायचं का आम्हाला माझ्या इकडे करतात. हो आपल्या तांबेगावमध्ये हा देत नाही तुम्हाला वेळ देत नाही. अहो साहेब तुम्ही एक तरुण आहात, त्यांची परीक्षा होते साहेब. पाणी परीक्षा लोकांना नाही परीक्षेमध्ये पाणी नाही पाहिजे का? टँकर वगैरे दिले कुठे काही गेले जातात तुम्ही कुठं नाही तिथे 2 याला हांडामध्ये लोक इंग्लिश लोक मोर्चे करून आली प्रपोजल आले त्या दिवशी खांडीच्या वाडीला टँकर तिथं हे बघा खांडीच्या वाडीला टँकर खाती टँकर आहे कसे लोक आम्ही बोलतोय पुणे जिल्ह्यामध्ये आमचा मतदारसंघ करू नका म्हणजे काय करतात पाणी नाही पाणी पाणी त्यांना विचारलं कुठे टँकर कुठे टँकर झाले उद्या तुमचा स्पेसिफिक सांगा कुठे टँकर लागतो यांनी दिला नाही. निमगिरीला मागच्या आठवड्याला निमगिरीला अडचण होती. आपण ते एजन्सीला सांगून टँकर खाली कसा चालतं उद्या तुम्ही एकतर प्रमाणे नाही बघा वैयक्तिक काय मॅडम मॅडम जेव्हा झेडपीला त्यांनी फोन केला होता त्याच्यानंतर वाढवले नाही रेग्युलर आहेत ना तेच पण तुम्ही ऐका ना सीओ साहेब बोलले सांगतो ऐका मी इंटेर गावचा ग्रामपंचायत सदस्य मॅडम तुमच्याकडे 7 वाजता बरोबर टँकर तुमचे टँकर आदेश आले त्या आधी ते काय साहेब काय म्हणले त्यावेळेस माझ्या
तिथं आता साहेब काय म्हणले ऐका साहेब एक मिनिट ऐकून घ्या टँकर आहेत ऐका ना मॅडम म्हणजे 2 साहेब म्हणजे 3 एक एकच तीन आहेत मंजूर असं सांगितलं साहेब. तीन चालू आहे असं नाही तर 3 खेपा मंजूर आहे असं सांगितलं. 3 खेप ऐका ना साहेब एकच असेल टँकर तो पण 2 दिवस आला 2 दिवस मॅडमला भेटलो ते खरं होतं तुमचं डिझेलचे विषय होते पण मी बोलतोय ना नाही, आमचं साहेब नाही बोलले, बोलतो. मॅडम आज ते तेव्हा झालेला आहे विषय घेऊन अहो टँकर त्यांनी काही मोठी गोष्ट नाही लगेच देऊ शकतात ते टँकरचं टेंडर ठेवलेले पैसे हे भरपूर आहे म्हणजे टँकर कमी द्यायचं असं होतच नाही. साहेब ऐका ना हो साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्या कामगार सांगते की जरा खराब गोष्टी काय म्हणले त्याचं लगेच येते सुट्टीवर आहे. तो सुट्टीवर आहे मग पाण्यात येते का तू काय नाही करतो तुम्ही मागा आता काय म्हणले ते टँकरवाला नाही घरी 2 दिवस टँकर येणार नाही ही भाषा आहे का तुमची? ऐका साहेब अहो ती एजन्सी जी आहे कलेक्टर ऑफिसला घेते ऍक्च्युअली कलेक्टर ऑफिसचा विषय अहो, निवेदन आहे का? निवेदन आहे का? पण मला काय म्हणायचं टँकर अहो द्यायला भरपूर आहे जे वाटणार त्याला देणार सर आमच्याकडे टँकर उभे तो एजन्सी जर पुरवठा करीत नाही सर तर ते पुढे ती नाही, पाहिजे दुसरी एजन्सी पाहिजे त्यांना आपण पैसे मोजतोय नाही कुठल्या गावात आहे तुम्हाला अजून पाहिजे का नाही असं हे आहे तर हे चालू आहेत ना आता काय मागच्या वेळी प्रॉब्लेम होता हे सगळं मान्य सॉल्व झाले की नाही हो झाले झाले आता मॅडम काय केलं टँकर तिथं पाठवलंय हा वैयक्तिक तुम्हाला आमच्याकडे काय झालं आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल काय आणि ऐका हे बघा मंजूर होताना प्रांत साहेब मंजूर करतात किती द्यायचं कॅल्क्युलेशन नुसार ते जनावरांचं पाणी नव्हतं ती काल मंजूर झाली म्हणतात म्हणजे टँकरच्या फेऱ्यापर्यंत वाढतील किंवा टँकर साहेब वाढेल आता 2-3 दिवस चालू झाले पण याच्या आधी खूप बाहेर नाव समजायची झाली नाही काय सांगायचं काम आहे? मी बोललो होते ठेकेदार शेवटी आम्ही उपोषण चालू होतो मॅडम आणि जो ठेकेदार आहे ना त्याला जास्त जेवढे लावून तेवढा फायदाच आहे ना तो त्याने कमी लावून त्याला कमीच पैसे मिळतील आमचं ना. म्हणणं काय माहितीये का जर आपण टँकर चालू केलं ना तर लिमिटप्रमाणे तेवढंच गेलं पाहिजे आज 15 दिवस गेली परत त्यातला एक कमी होणार 2 कमी होणार असं व्हायला नको दुसरं काय होते काय नाही ना वाड्या अवस्था जास्त त्यांनी लांब आहे मावळकडे. तर मग आज जर त्या वाड्याला गेलं तर कुठे किंवा परवा होऊन जाणार 2 दिवसांनी असं काम. दिसायला पाहिजे, दिसायला. आणि सगळं 20,000 लिटरच्या लोकांना टाकायचं. तुम्ही घरामध्ये सारं पाणी टाकता, मॅडम. टाकायचं म्हणून घेतात. याला चुन्नामध्ये साडेचं पाणी. ऐका नाही हो मॅडम लोक आम्ही काय केले काम पद्धत देऊन आम्ही टाकी आणू शकतो टँकर काय झालं माहिती वाचतो टँकर यांचा रेग्युलर कधीच आला नाही आमच्याकडे टंचाईचा जाऊ द्या, नव्हता. त्याला जाऊ द्या. मॅडम, तुम्ही कबूल दिल्याबद्दल तुम्हाला- रेग्युलर आलं तर साहेब आपली नुसती काय करता? तुम्ही कबूल दिल्याबद्दल धन्यवाद. दिसाळी दिसाळी टँकर जातं, तुम्ही कबूल दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. बंद केलं सर तो आणि दुसरं त्यांनी हा केलं आता साहेब पुरावे थोडं समज झाले कधी साडी करून आपण- मॅडम त्यानं आमचं बोलू शकताय अजिबात यांचं बोलणं आमच्याकडे विचार करता खाली जरा सगळं झालं. नाही तर अगोदर 1 महिने ना 4 दिवसाने 3 दिवसाने दवावरून आदेश आले. हो, बरोबर. सांगितलं, बरेच दिवस झाले त्याला. साहेब तुम्हाला तुम्ही आपल्या बघा तुमचा आढावा घ्या. मी आता माझ्या मतदारसंघामध्ये आता वरती आहे तुम्हाला सोशल मीडिया दाखवतो 50% काम झालं 90% बिल काढलं. हे सगळं जागेवर जरा काय आहे का आणि हे कोण आहेत ना हे तुमचे खाली बसलेले मी मागच्या त्याच्यात मागच्या वेळी जेव्हा मॅडमचं पत्र आलंय ना मी पत्र काढले खाली मी कुठलंही बिल तुम्ही देणार पत्र नाही काढलं, तुमचं अभिनंदन. नाही, मी ज्या बिल ठिकाणी नाही. जास्ती बिलं काढत ना त्या ठिकाणी हे लाईन बसत नाही बाबा हे खोटी बिलं काढणार नाही. त्याच्यात एक दोन जण करा. हे बिलं सगळी तुम्हाला- सगळी चौकशी राजूर होणार. सारख्या ठिकाणी राजूर म्हणा आंबोली असेल अशा काय असेल ते ठिकाणी- मॅडम चौकशी होणार बरोबर. नाही चौकशी करायची पण आहे पण मी तुम्हाला सांगते ज्यांनी जी कामं पूर्ण केलेली आहेत ना त्याची माहिती मला सोमवारपर्यंत मिळाली. मंगळवार बुधवार मी स्वतः ग्राउंड लेवलला उतरून कामं ती झालेली आहेत पण आला तरी मी त्या धुंद तालुक्याला 1 रुपये देणार नाही तुमच्यासाठी सांगतो. मी ऑलरेडी पत्रिका काढली नाही, नाही, रुपयाचं एवढं नको आहे की पूर्ण करायला लागेल ना. रुपये किती देणार? जेव्हा हे सगळं चौकशी होणार जे काय करत निघेल तेव्हा तुम्ही आता जिथं बोलत आहे ना साहेब, आता मग चावल असेल, एक 2 दिवस बघा ना तुम्ही. सारख्या ठिकाणी कामं पूर्ण झालेली आहेत पण पाणी पोहोचलं नाही तुम्ही लोकांना. म्हणताय की ताकद साईडमध्ये स्थित साहेब तुम्ही जिल्ह्याचे कार्यक्षम अधिकारी म्हणून आला. जुन्नर तालुक्याचे तुमचे अत्यंत बिकट आहे आणि इथं परिषद पण ढिसाळ आहे. आता हे कोण डेप्युटी आले मला माहित नाही तुमचं 15 दिवस आले उद्या परीक्षा होती पण असे चांगले त्यांनी टाउन प्लॅनिंगला आणि काम अहो, केले. चांगले म्हणजे चांगले आपल्याला केले. येतात तुमच्या तिथे. चांगलं काम करतो. ते साहेब, करायला नाही, साहेबांना विनंती आहे माझी त्यांनी मंगळवार हा, बुधवार माझ्यासमोर फिरा.
आता काय ना पाऊस पडला काम तर नाही, आम्ही स्वतः मी तुम्हाला दाखवते. मंगळवारी मला फक्त नाही, सर्व credit आहे का तुम्हापासून नाही? इथून जेवढी लावायची सगळी बघू. आणि इथं काय झालं ते बिडू पुढे बिडूने पण इथं लक्ष पाहिजे कुठं पाणी आहे कुठं नाही ते टँकर वेळ नाही मस्त आमचे मला ऐका मला जनवरीची प्राप्ती 7 वाजता पाठवली की 8 वाजता समजून झाली सर. अहो तुम्हाला जर कळत आहे तुमच्या घरामध्ये ती साडी पाणी आधी चालू करायची सर, म्हणून तर आपण तो टँकर बंद केला, तुमचा मग दुसरा टँकर चलावला. ऐका मॅडम तो मोठा होता का? पंधरा दिवस मोठा होता का? हो, म्हणून होतं सर. मॅडम ऐका ना आपलं 15 दिवस आधी बोलणं झालं होतं 15-20 दिवस आधी बोलणं झालं होतं आपलं, बरोबर. मला मी तिथे हांडा घेऊन जायची मला गरज नसती पडली तुम्ही मला कामं केली ते एजन्सीवाले नाही म्हणते ते डिझेल नाही आधी तुम्ही 2-2.5 लाख रुपये द्या ती कामं आमची असली सर्वसामान्य माणसाची असली तर तुम्हाला पाठपुरावा करायला नको या गोष्टीचा. कारण तुमच्या समोर सारखं खूप गडबड आहे. मला मी बघायला होती काय मी पाठपुरावा करत तुम्ही होती. जयंत मॅडम बोलतो. अहो मॅडम साहेब जिल्हा परिषद आम्ही सत्ताधारी आहे. आमचे 55 सदस्य जिल्हा परिषदला आम्हाला लाभ होता हांडा घेऊन जायला तर तिथं अध्यक्ष आमचा तर उपाध्यक्ष आमचा तर 55 सदस्य आमचे आम्ही हांडा घेऊन जायचा तर त्यामुळे आम्हाला राजमान्य वाटतं पण आम्ही लोकांना काय करून द्यायचं लोक आम्हाला कोण उठत नाही आम्ही डायरेक्ट सांगितलं मी त्या ठिकाणी अध्यक्षांना आम्ही जरी सत्तेत असलो तरी तुम्ही ताबडतोब कार्यकारिणी लावा याची चौकशी लावा आणि जे चुकीचं आहे ते त्याला कार्यालयात टाका आणि ज्या एखाद्या तुमच्या खातेदारांनी गुजर तुम्ही नक्की सस्पेंड होणार आहे काळजी करू नका मी आता नक्की तुमच्या मागावर धरेन. बापरे. अहो तुम्हाला 4 वेळा फोन करून मी बोलून त्या पुढं नाही असं आहे थोडं टँकरचे विषय नाही संपले बघा मॅडम नाही आणि कुठं असेल तर सांगा कुठल्या साहेब, गावात टँकर आता तो 8 दिवसात पाणी पडतं पाणी झालं आता उद्या परवा आमचं टँकर तो सुकल पण जे कायमचा प्रश्न आहे ते आपण म्हणतो ना 10 कोटी 6 कोटी 4 कोटी हे कोटी आहेत ना हे कोटी गेले पुढं ते पाईपलाईनला गेले का ठेकेदार कुठे गेले आता शोध करायचा आम्हाला की मॉइज करून शोध आपण त्याच्याशिवाय कोणाला एक कृती देणार नाही अहो ते पैसे घेऊन बसले 80% काम झालं आणि काम 50% केलं अहो, 2 वर्ष पैसे नाही. अहो जे पैसे घेतले त्यांची कामं झाले साहेब माझा मागणं आहे तुमचा रिकव्हरी करू शकतील ना, पण थोडं जास्त घेतलं तर, हा, तो- अहो साहेब तुम्ही धनगरक अधिकारी आहात ते चांगले सुशिक्षित आहात तुम्ही जर आता आमदार करा ते गावातले सगळे ठेकेदार जर आक्रमक व्हा न्याय द्यायला आदरणीय आधीच्या पहिल्या वर्षी आधी दादा पवारांचा जिल्ह्याचा हा तालुका आहे दादांचे आपल्या दादा असते ना आता उलट्या दादा नाही करा 80% काम बिले काढ 50% काम झालंय आज जर दादा असते ना तुमच्या सकट कार्यक्रम केला तर करेल कुठं झालं नाही असं मला वाटतं. मला तुम्ही आता हे झाल्याच्या नंतर आपण आमच्या मतदारसंघामध्ये तुमच्याकडे जाणार आहे बरोबर, बरोबर. माझं म्हणणं साहेबांना मी 2 दिवस सत्ता साहेबांना घेऊन तुम्ही स्कीममध्ये जायचं. हा स्किलवरती जाणार आणि जी कामं तुम्हाला कसली केली आहे? काढली ती कामं झाली नसतील तर तुम्हाला कसली- साहेबांनी 4 दिवसामध्ये चौकशी नाही केली गावाला नाही आणि माहित आहे तरी तुम्ही पक्ष असताना साहेबांच्या हॉटेलला कुलूप ठोकायचा गावाला आणलेलं कुठेचा हो काय आवाज येतो स्कीममध्येच करू. हा तेवढं करा फक्त. आणि साहेब तुम्ही माझ्यासोबत 2 दिवस यायचे हा? सोमवारपासून करत आहे. तुम्ही 8 दिवसामध्ये जर हे केलं नाही दोन्ही साहेबांच्या दोन हातात चार दोन्ही दिवस महिला होता. तर गावाला नाही जाईल का? तुम्ही 8 दिवसात होत तुमच्या नाही. आपल्याचे सर्वात जास्त योजना आपल्या मतदारसंघात 8 आहे. दिवसात सर्व भागामध्ये हो, आहे. कमी आहे मावामध्ये योजना जास्त आहे त्याच्यामुळे जास्त आम्हाला धरणं आमच्या उसाला पूर्ण आमच्या कशाला आमचं धरणं हे सगळं खाली नगरमध्ये लोक सगळे आहेत. आणि आम्हाला आपल्याला पाणी वाईट पडतं आम्हाला Details please सांगा. सगळं निवेदन तुमचे सर आणि नेमकी तुम्ही करुणा बरं का तुम्हाला माहित आहे मी अध्यक्ष म्हणून काम पाहिले गेले 11 मध्ये तुम्हाला हक्कीच्या बाहेर घेऊन जाणार मी आतमध्ये सगळं पूर्ण लावलं काय कारण काय माझं सोमवारपासून विजिट चालू करू. तुम्ही TPA वाला नाही घेत. आणि आम्ही याच्यामध्ये आर्थिक करणार आहे आम्ही जरी सत्तेमध्ये असलो ना तरी आम्हाला उपमुख्यमंत्र्यांचा पद्धतीला आला आमच्या दिशेला आम्ही काय म्हणजे सोनाबाई दाभाडे असेल नेताबाई असेल गुलाब छत्रपती पद्धतीने पूर्ववाद्यांचा थोडा आहे काय नाही इकडे गुलाब शेट्टी मला आम्हाला पण इकडे लय वाईट अवशेष आहे तुम्ही बघून घ्या एकदा आज मुख्यमंत्री काय परिस्थिती होऊन येते काय परिस्थिती आहे काय झालं तुम्ही आमच्या नावाला ओरडतात नाही कधी होणार नाही आले काय काय म्हणून आले नाही तिथे म्हणते येतो मला माहित नाही मला कसं काय माहित नाही नाही वाटते म्हणजे
अरे उदय तुम्ही काम करताय जिल्हा परिषद सदस्याला सांगत नाही तुम्ही तिथे गेलं कुठेही राहा तुमचे अधिकारी तुम्ही कोणी जिल्हा परिषद सदस्याला सांगून किती गेलं पाहिजे गावात तुम्ही नाही काय करू तुम्ही काय आपल्याला कल्पना द्यायची ते लोकप्रतिनिधी आहेत आमदारानंतर 2 नंबरचा पद जिल्हा परिषद सदस्य आहे 40,000 रुपये मला माझी मानसिकता संपलेली आहे महिलांना तुम्ही चालवायला हल्ला घेऊन आला होता हो तर मला मीटिंग घेतली हो विचार करा साहेब तुमच्यामुळे बँकेत चालू आले साहेब तुम्ही आता आमची मागणी एवढी साहेब जर सोनेबाई दाभाडे जिल्हा परिषद सदस्य तुमचं उपअभियंता तिथे गेले कोकणाला त्यांना कल्पना नाही दिली नाही आता सांगते सहज म्हणजे काय तुम्ही काय कल्पना काय करता का सहज म्हणजे काय आता आम्हाला सांगायचे ज्या पद्धतीने एक जबाबदार अधिकारी त्या विभागाच्या जिल्हा परिषदेला फोन केला पाहिजे साहेब आमची सत्ता असून आम्हाला उपयोग नाही जिल्हा परिषद आमची आहे 75 सदस्यांचं बहुमत आहे आम्हाला पार्टी मीटिंग मध्ये बोलता येत नाही आम्हाला प्रोटोकॉल आहे आणि आम्हाला हंडा घेऊन जावं तुम्हाला सुनवायला लाजीवाणी गोष्ट ही लोक आम्हाला दिल्यानंतर कमेंट करतात तर तुमची सत्ता 75 तुम्ही कशी काय हंडा घेऊन गेले काय करणार 40,000 लोक तोंडावर आले तर मग करायचं चालणार ना बाबा सगळ्यात 25 आम्ही